नवापुरात अनोखा उपक्रम, अष्टवृक्ष मंदिराचे नामकरण, वडाचा 16वा वाढदिवस उत्साहात साजरा। नवापूर शहरात पर्यावरण संवर्धनाचा एक अनोखा आणि प्रेरणादायी उपक्रम पाहायला मिळाला आहे। श्री हनुमानजी मंदिर परिसरात तब्बल 16 वर्षापूर्वी लावलेल्या वडासह 8 पवित्र वृक्षांच्या समूहाला आता अष्टवृक्ष मंदिर असे नामकरण करण्यात आले आहे। वटपौर्णिमेच्या निमित्ताने या 8ही वृक्षांचा आणि विशेषतः वडाच्या झाडाचा 16वा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। अष्टवृक्ष मंदिराचा नामफलक, फुलांच्या माळा, फुगे आणि आकर्षक रोषणाईने वृक्ष सजविण्यात आले। परिसरातील सुहासिनींनी आरती औक्षण करून 7 फेरे मारत टाळ्यांच्या गजरात हा अनोखा सोहळा साजरा केला। सन 2010 मध्ये वृक्षमित्र इंजिनियर बबनराव जगदाळे यांच्या संकल्पनेतून आणि श्री हनुमानजी मंदिर ट्रस्टचे प्रमुख नरसिंह काका अग्रवाल यांच्या पुढाकाराने वड, पिंपळ, शमी, आपटा, पिंपरी, आवळा, औदुंबर आणि नीम ही 8 झाडे एकाच खड्ड्यात लावण्यात आली होती। आज ही सर्व झाडे एकमेकात गुंफून विशाल स्वरूपात उभी आहेत। यावेळी सामाजिक वनीकरण विभागातर्फे वडाच्या रोपांचे वाटप करण्यात आले। कार्यक्रमाला इंजिनियर बबनराव जगदाळे, सौ संगीता जगदाळे, सौ पल्लवी जगदाळे, सौ सुरेखा जगदाळे, सौ जयश्री सोनवणे, सौ पूनम सोनवणे, सौ सुनीता सोनवणे, सौ किरण सोनवणे, सौ मनीषा सोनवणे, सौ माफीबेन पटेल, सौ मोमतीबेन पटेल, सौ संगीता पटेल, सौ अंजली मोरे, सौ जिग्नेशाबेन राणा, सौ कुसुमबेन राणा, सौ मंगला सेन, सौ दीपाली सेन, विभागीय वनाधिकारी डॉक्टर गुजर साहेब, श्रीमती अपर्णा पाटील, वनपाल धेड्या गावित, मनीष पटेल, गिरीश दर्जी यांच्यासह अनेक पर्यावरण प्रेमी उपस्थित होते। पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणारा हा अनोखा उपक्रम सध्या नवापूर शहरात चर्चेचा विषय ठरत आहे। नमस्कार। आज वट सावित्री पौर्णिमा। साधारणतः 16 वर्षापूर्वी म्हणजे 2010 साली आम्ही श्री हनुमानजी मंदिर नवापूर येथील बगीचामध्ये तेथील व्यवस्थापनाच्या सहकार्याने एकत्रित अशी 8 झाडं लावली होती। वड, पिंपळ, पिंपरी, औदुंबर, आवळा, नीम आणि शमी अशी एकत्रित लावली होती, एकाच खड्ड्यामध्ये लावली होती आणि त्याचे नियमित संगोपन केलं आम्ही। पाहता पाहता झाडं मोठी होऊ लागली। आम्ही त्याच्या फांद्या एकमेकात गुंफल्या आणि आज मितीस ती सर्व झाडं मोठी झाली असून आज त्यांना 16 वर्षे पूर्ण झाले। आज वट सावित्री पौर्णिमेचे औचित्य साधून मंदिर व्यवस्थापनचे ट्रस्टचे प्रमुख श्री नरसिंह काका अग्रवाल आणि आम्ही आणि तेथील त्या भागातील सुहासिनींनी वडाच्या झाडासह 8 झाडांचा अष्टवृक्ष मंदिर असं नामकरण केलं आणि झाडांना पुष्पहार, फुगे वगैरे सजवून त्यांचा 16वा वाढदिवस साजरा केला आणि जेणेकरून आपल्याला या पर्वांचा संदेश देता येईल की झाडं असो मानव असो, आपण एकत्रित जर चांगलं एकमेकांची देखभाल काळजी केली तर आपण एकत्रित मोठं होऊ शकतो, एकत्रित एकसंध राहू शकतो।